गझलकारांना बोलवण्याच्या आधी त्यांची एक शेर सादर करते. माझ्या एका ओळीलाही दाद मिळाली तरी बरे, माझ्या एका ओळीलाही दाद मिळाली तरी बरे, अर्थ फार नाही टाळ्यांना जर मी त्या मागितल्या तर. असे हक्काने दाद मागणारे शेर लिहिणारे पुण्याचे गझलकार गणेश भुते. आणि त्यांचा अजून एक भावनामय शेर सांगते. आठवणी जमतात अवेळी, आठवणी जमतात अवेळी, रात्र रात्र मी विखरून जातो. असे चांगले हा शेर लिहिणारे गझलकार गणेश भुते यांनी सादरीकरण करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. एकमधला एक शेर ऐकवतो. चुका स्वतःच्या शोधत जातो, चुका स्वतःच्या शोधत जातो, स्वतःलाच मी घडवत जातो. काय शोधतो समजत नाही, काय शोधतो समजत नाही, धोक्यात नुसता हरवत जातो. वा वा. मुख्य गझल घेतो. स्वप्नामध्ये तिच्याच रमतो, बाकी पडतो कसा विसर. स्वप्नामध्ये तिच्याच रमतो, बाकी पडतो कसा विसर. आई म्हणते जादू टोणा केलाय तिने लेकावर. मनात माझ्या भीती आहे दुर्लक्षित मी होण्याची, मनात माझ्या भीती आहे दुर्लक्षित मी होण्याची. स्तुती स्वतःच्या कर्तृत्वाची असते माझ्या ओठांवर. त्याच्या होला होच मिळवले जरी वेगळे मत माझे, त्याच्या होला होच मिळवले जरी वेगळे मत माझे. दुःख मलाही झाले असते त्याचे काळीज दुखल्यावर. मोल स्वतःच्या शब्दांचे मी जपतो माझ्या मौनाने, मोल स्वतःच्या शब्दांचे मी जपतो माझ्या मौनाने. उपदेश आता एखाद्याला देतो मागितल्यानंतर. दुःख कधीही दिसले नव्हते मोहक माझे या आधी, दुःख कधीही दिसले नव्हते मोहक माझे या आधी. जितके सुंदर दिसू लागले शेरातून अवतरल्यावर. दुःख कधीही दिसले नव्हते मोहक माझे या आधी. जितके सुंदर दिसू लागले शेरातून अवतरल्यानंतर. वा, धन्यवाद. आता शेवटचं आहे का? सॉरी सॉरी सॉरी. मुळीच माझी हरकत नाही जीवन मोठे नसले तर. क्या बात. मुळीच माझी हरकत नाही जीवन मोठे नसले तर. जीवन दे पश्चातापाच्या क्षणांना वजा केल्यावर, जीवन दे पश्चातापाच्या क्षणांना वजा केल्यावर. धन्यवाद. आता आपल्यामध्ये उद्धवजी महाजन आहेत आणि त्यांचं नावच काफी आहे. त्या उर्दू आणि हिंदी गझला पण लिहितात आणि पुष्कळ पुस्तकं त्यांची गझलेची आहेत. त्यांचे शेरच त्यांची ओळख आहे म्हणून मी आता त्यांना पुढे आमंत्रण करते की आपण आपले सादरीकरण करा.